बघा आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघणार आहे एक्सरसाइज 1.5 चा. बघा क्वेश्चन नंबर 2 काय, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. बघा अजून एक मला इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचंय की जर कुणाला काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये डाऊट विचारत जा, मी तुमचे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करेन. ठीक आहे, तर बघा कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. याचं काय करायचं, आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. तर हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट्स आहेत PQR. पण स्विचिंग सर्किट मध्ये आपल्याला डिनोट करताना काय पाहिजे, स्विचेस पाहिजे. मग प्रत्येक स्टेटमेंटला एक स्विच डिनोट करायचं. स्विचेस आर डिनोटेड बाय S1, S2, S3, S4 जितके असतील तितके स्विचेस. तर मग आता बघा आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करू, सेकंड पण तुम्हाला लगेच जमणार आहे. आता बघा लेट, सगळ्यात पहिले काय कन्सिडर करायचे, जसं आपण ऑलरेडी सेंटेन्सेस कन्सिडर करत होतो तेच सेंटेन्सेस कन्सिडर करायचे. पी काय, स्विच. स्विच S1 इज क्लोज्ड. बघा कन्सिडर करताना क्लोज कन्सिडर करायचंय आणि स्विचिंग सर्किट मध्ये दाखवताना ओपन रिप्रेझेंट करायचे. मग क्यू स्विच S2 इज क्लोज. S2 इज क्लोज. त्याच्यानंतर याच्यामध्ये आर पण दिसतोय, आर. मग नंतर काय घ्यायचंय, स्विच S3 इज क्लोज. स्विच S3 इज क्लोज. आता बघा कुठल्या कुठल्या स्टेटमेंटचे निगेशन आहे. निगेशन ऑफ पी पण आहे आणि निगेशन ऑफ आर पण आहे. मग निगेशन ऑफ पी, आता पी ला आपण S1 घेतलेलं आहे. मग निगेशन पी काय येईल, स्विच S1 डॅश इज क्लोज. S1 डॅश इज क्लोज. आणि त्याच्यानंतर निगेशन आर, आर ला आपण S3 घेतलेलं आहे. मग निगेशन आर काय येईल, स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. आणि त्याच्यानंतर L मीन्स लॅम्प. एवढं सगळं थेरी प्रत्येक क्वेश्चन मध्ये राईट करायची. स्विचिंग सर्किटचा कुठलाही क्वेश्चन आला स्विचिंग सर्किटचा तर वी राईट दिस पॉइंट्स. आता बघा पी म्हणजे S1 घेतलेले आपण स्विच. आता एक बघा ब्रॅकेट वाईज डायग्रामॅटिकल अरेंजमेंट करायची, म्हणजे ब्रॅकेट जसे असतील तशाच डायग्राम मध्ये ब्रॅकेट दिसला पाहिजे, म्हणजे स्विचिंग सर्किट मध्ये ब्रॅकेट दिसला पाहिजे. तर फर्स्ट ब्रॅकेट बघा काय, मी वायर. त्याच्यानंतर निगेशन पी. निगेशन पी मीन्स S1 डॅश. बघा या स्विचच्या खाली राईट करायचंय त्याचं नाव. तर त्याच्यानंतर त्याच्या पुढे सिम्बॉल कुठला आहे बघा, निगेशन पी झालेला आहे, निगेशन पी डॉट. अँड म्हणजे त्याच्याच पुढे सिरीज मध्ये आलेलं आहे काय, क्यू. क्यू मीन्स S2. हे झाले दोन, हा एक ग्रुप तयार झालाय फर्स्ट ब्रॅकेट. आता बघा या पूर्ण ब्रॅकेटला ऑर सिम्बॉल आहे, म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला काय आहे, पॅरलल खाली, त्याच्या पॅरललला खाली काय, पी. पी मीन्स अगेन पी मीन्स S1. त्याच्यानंतर पुढला सिम्बॉल अँड आहे. अँड म्हणजे त्याच्याच पुढे येईल सिरीज मध्ये निगेशन आर. निगेशन आर मीन्स S3 डॅश. बघा तुम्ही दोन ब्रॅकेट सेपरेट दिसत आहे. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट आणि दिस इज सेकंड ब्रॅकेट. आहे का बघा, दोन ब्रॅकेट सेपरेट दिसत आहे. निगेशन पी म्हणजे S1 डॅश आपण घेतलेले S1 डॅश. त्याच्यानंतर S2. त्याच्यानंतर त्याला ऑर, या दोन्ही फर्स्ट ब्रॅकेटला ऑर सेकंड ब्रॅकेट आहे. आणि याला फक्त काय कनेक्ट करायचंय, बॅटरी कनेक्ट करायची, बॅटरी. आणि लॅम्प कनेक्ट करायचा. दिस इज अवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ स्विचिंग सर्किट. म्हणजे दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट. हे आलेलं आहे स्विचिंग सर्किटचं रिप्रेझेंटेशन. एकदम सिंपल आहे, 3 मार्कचा क्वेश्चन आहे. पहिले दिस थेरॉटिकल पॉइंट्स आर इम्पॉर्टंट आणि त्याच्यानंतर जसं ब्रॅकेट असेल तसं स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. तर आता सेकंड बघा तुम्ही, एकदम सिंपल आहे सेकंड पण. बघा सगळ्यात पहिलं पी क्यू, निगेशन पी क्यू आणि आर. मग सगळ्यात पहिले थेरॉटिकल पॉइंट्स काय येतील, लेट पी काय, पी स्विच S1. स्विच S1 इज क्लोज. बघा राईट करताना क्लोज राईट करायचंय, दाखवताना ओपन दाखवायचंय स्विचिंग सर्किट मध्ये. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट इज क्यू. स्विच S2 इज क्लोज. नंतर आर, स्विच S3 इज क्लोज. त्याच्यानंतर निगेशन पण आहे, कुठल्या कुठल्या
स्टेटमेंटचं निगेशन आहे, निगेशन पी निगेशन क्यू. निगेशन पी बघा, पी मीन्स S1, मग निगेशन पी काय येईल, स्विच S1 डॅश इज क्लोज. त्याच्यानंतर निगेशन क्यू, स्विच S2 डॅश इज क्लोज झालं. आणि L मीन्स लॅम्प, लॅम्प झालं. आता डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन बघा, म्हणजे स्विचिंग सर्किट कसं करायचं बघा. आता एक एक ब्रॅकेट तुम्हाला सांगितलं मी, सेपरेट ब्रॅकेट दिसले पाहिजे. तर सगळ्यात पहिली इथून स्टार्ट करायची, ब्रॅकेट आहे म्हणजे हा एक ग्रुप येईल, हा एक ग्रुप, हा सेपरेट, आणि परत हा एक ग्रुप येईल. मग काही बघा, पी मीन्स S1, दिस इज स्विच S1. आता त्याच्या पुढे सिम्बॉल आलेला अँड मीन्स त्याच्याच पुढे येईल सिरीज मध्ये क्यू मीन्स S2. आता या पूर्ण ब्रॅकेटच्या पुढे ऑर आलेले म्हणजे याला पॅरलल येईल, याला पॅरलल रिप्रेझेंटेशन येईल. पॅरलल काय, पॅरलल निगेशन पी, हा एक ग्रुप आहे सेपरेट, निगेशन पी मीन्स S1 डॅश, S1 डॅश. आता त्याच्या पुढे आलेला आहे अँड म्हणजे त्याच्याच पुढे सिरीज मध्ये येईल. काय येईल सिरीज मध्ये, आता बघा हे 3 आहे, 3चा ग्रुप आणि तिघ एकमेकाला काय आहे, पॅरलल आहे. तर मग बघा, निगेशन क्यू मीन्स S2 डॅश. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर एक मिनिट बघा आता काय, त्याच्यानंतर आता S1 डॅश नंतर निगेशन क्यू मीन्स S2 डॅश आलं. त्याच्यानंतर ऑर म्हणजे S2 डॅश ला पॅरलल, काय S2 डॅश ला पॅरलल, पी मीन्स S1, आणि त्याच्या पुढे ऑर म्हणजे त्याला परत पॅरलल आहे आर मीन्स S3 झालं. हे झालं स्विचिंग सर्किटचं कन्स्ट्रक्शन. आणि याला फक्त काय करायचंय, लॅम्प बॅटरी कनेक्ट करायचंय. दिस इज बॅटरी, दिस इज लॅम्प, आणि करंटचा फ्लो रिप्रेझेंट करायचंय पॉझिटिव्ह टर्मिनल पासून निगेटिव्ह टर्मिनल पर्यंत. दिस इज अवर construction of switching circuit of the given statement. Understood this? बघा एक एक ग्रुप दिसला पाहिजे. बघा फर्स्ट ग्रुप दिसतोय बरोबर, त्याच्यानंतर निगेशन पी सेपरेट दिसतंय, आणि हे ब्रॅकेट मध्ये एकमेकाला ऑर आहे म्हणजे हे पण ब्रॅकेट सेपरेट दिसते. प्रत्येक ग्रुप सेपरेट दिसला पाहिजे. इथे बघा फर्स्ट ब्रॅकेट इथे दिसते, सेकंड ब्रॅकेट त्याला ऑर दिसते, म्हणजे दीज आर द ब्रॅकेट्स. अंडरस्टूड दिस? राईट डाऊन. आता बघा क्वेश्चन नंबर 2 मध्ये थर्ड आणि फोर्थ नंबरचा सब क्वेश्चन आहे. याचा पण आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट करायचंय. तर सेम स्टेप फॉलो करायचे आहे. फर्स्ट राईट डाऊन द गिव्हन स्टेटमेंट अँड देअर स्विचेस. मग बघा पी क्यू नंतर आर म्हणजे 3 स्विच. पहिले काय येईल, स्विच पी इज द स्विच, S1 इज क्लोज, पी इज स्विच S1 इज क्लोज. त्याच्यानंतर क्यू येईल, स्विच S2 इज क्लोज. त्याच्यानंतर येईल आर, स्विच S3 इज क्लोज. त्याच्यानंतर निगेशन बघा कुठल्या कुठल्या स्टेटमेंटचे निगेशन आहे, निगेशन पी आहे, निगेशन क्यू पण आहे, निगेशन आर पण आहे. मग निगेशन पी काय येईल, पी म्हणजे S1, मग निगेशन पी काय येईल, स्विच S1 डॅश इज क्लोज. बघा S1 च्या निगेशन S1 डॅश. त्याच्यानंतर निगेशन क्यू, स्विच बघा क्यू मीन्स S2, मग निगेशन क्यू मीन्स स्विच S2 डॅश इज क्लोज. त्याच्यानंतर निगेशन आर, स्विच S3 डॅश इज क्लोज. दीज आर द स्विचेस. आणि L मीन्स लॅम्प, L मीन्स लॅम्प. आता याचं आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. तर बघा इथे प्रत्येक ब्रॅकेट दिसते, या प्रत्येक ब्रॅकेट कन्स्ट्रक्शन मध्ये सेपरेट दिसलं पाहिजे. तर बघा सगळ्यात पहिले स्टार्ट करायचे पी पासून. तर पी मीन्स S1, दिस इज पी S1. आता त्याच्या पुढे अँड आलेला आहे, अँड मीन्स सिरीज मध्ये, सिरीज कॉम्बिनेशन, हे लक्षात ठेवा. अँड मीन्स सिरीज कॉम्बिनेशन, ऑर मीन्स पॅरलल कॉम्बिनेशन.
मग आर आलेला आहे. आर मीन्स S3. दिस इज आवर फर्स्ट ब्रॅकेट. आता या फर्स्ट ब्रॅकेटच्या पुढे ऑर आहे म्हणजे या फर्स्ट ब्रॅकेटला पॅरलल काय निगेशन क्यू. निगेशन क्यू मीन्स S2 डॅश. नंतर त्याच्या पुढे आलेला अँड. अँड मीन्स त्याच्याच पुढे सिरीज मध्ये येईल काय अँड पुढे निगेशन आर म्हणजे S3 डॅश. दिस इज आवर सेकंड ब्रॅकेट. ही सेकंड ब्रॅकेट आलेले आहे. कळलं का. आता त्याच्याच पुढे म्हणजे त्याच्याच पुढे सिरीज मध्ये काय सिरीज मध्ये निगेशन पी. निगेशन पी मीन्स S1 डॅश. आलं. त्याच्याच पुढे परत अँड आलेला आहे म्हणजे परत पुढे सिरीज मध्ये निगेशन आर. निगेशन आर मीन्स S3 डॅश. दिस इज अवर कन्स्ट्रक्शन. याला फक्त काय कनेक्ट करायचंय. वी कनेक्ट बॅटरी हिअर अँड लॅम्प. दिस इज आवर कन्स्ट्रक्शन ऑफ गिवन स्विचिंग सर्किट. बघा हे झालं कन्स्ट्रक्शन. एकदम सिंपल. बघा ब्रॅकेट ब्रॅकेट आयडेंटिफाय होत आहे. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट, दिस इज सेकंड ब्रॅकेट आणि दिस इज थर्ड ब्रॅकेट. अशा ब्रॅकेट आयडेंटिफाय झाले पाहिजे. एकदम सिंपल पॉइंट आहे. आता फोर्थ नंबरचा सब क्वेश्चन ट्राय करायचा आहे. सेम स्टेटमेंट राईट करायचे. तर सगळ्यात पहिले बघा किती स्टेटमेंट आहे. P Q R 3 म्हणजे S1 S2 S3 3 स्विचेस येतील. निगेशन ऑफ Q आणि निगेशन ऑफ R म्हणजे S2 डॅश अँड S3 डॅश. मग फर्स्ट राईट डाऊन दिस स्टेटमेंट लेट P इज द काय लिहायचं स्विच S1 इज क्लोज. त्याच्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज. त्याच्यानंतर R स्विच S3 इज क्लोज. परत सांगतोय राईट करताना क्लोज राईट करायचं आणि रिप्रेझेंट करताना ओपन रिप्रेझेंट करायचे. त्याच्यानंतर निगेशन ऑफ Q इज देअर. निगेशन ऑफ Q म्हणजे स्विच Q मीन्स S2. निगेशन ऑफ Q मीन्स S2 डॅश इज क्लोज. त्याच्यानंतर निगेशन ऑफ R दॅट इज स्विच S3 डॅश इज क्लोज. लास्ट L मीन्स लॅम्प. आता याचं व्यवस्थित ब्रॅकेट आयडेंटिफाय झालं पाहिजे. ब्रॅकेट वाईज करायचं आहे. स्टेप बाय स्टेप करायचं. एक एक स्टेटमेंट. सगळ्यात पहिला आपण P घेऊ. P मीन्स स्विच S1. अँड आलेले अँड मीन्स सिरीज त्याच्याच पुढे येईल निगेशन Q. निगेशन Q मीन्स S2 डॅश. नंतर परत त्याच्या पुढे चाललंय अँड म्हणजे सिरीज मध्ये R मीन्स S3. दिस इज फर्स्ट ग्रुप म्हणजे पहिला ब्रॅकेटचा सिरीज मध्ये कॉम्बिनेशन अँड असल्यामुळे. ऑर म्हणजे फर्स्ट ब्रॅकेटला कम्प्लीट ऑर म्हणजे त्याला पॅरलल आहे. काय पॅरलल आहे. P मीन्स S1. P मीन्स S1 हे पहिले स्विच. आता बघा अँड म्हणजे त्याच्याच पुढे P च्या पुढे. पण आता बघा या दोघांमध्ये कुठला सिम्बॉल आहे ऑर म्हणजे हे दोघं एकमेकाला काय आहे पॅरलल. मग ते पण व्यवस्थित लक्षात ठेवायचं. पॅरलल जर असतील तर बघा हे दोघं कोण आहे फर्स्ट निगेशन ऑफ Q. निगेशन ऑफ Q मीन्स S2 डॅश आणि त्याला पॅरलल आहे ऑर म्हणजे S2 डॅश ला पॅरलल काय आहे S3 डॅश म्हणजे निगेशन ऑफ R S3 डॅश. ही कम्प्लीट डायग्राम कन्स्ट्रक्ट झाली आहे. याला फक्त काय कनेक्ट करायचं आहे. वी कनेक्ट बॅटरी अँड लॅम्प अँड show the flow of current from positive terminal to negative terminal. This is our construction of switching circuit for this. Write down. बघा एकदम सिंपल आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2 चं 5th आणि 6th सब क्वेश्चन बघणार आहोत. तर बघा आता काय करायचं याचं कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट करायचंय. मग सगळ्यात पहिलं आपण काय करायचं डिनोट द गिवन स्टेटमेंट अँड इट्स स्विचेस. मग किती स्टेटमेंट आहे बघा P Q दोन स्टेटमेंट आहे. मग सगळ्यात पहिलं P काय येईल स्विच S1 इज क्लोज. मग पहिलं स्विच राईट करायचे स्विच S1 इज क्लोज. त्याच्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज. आता बघा कुठल्या कुठल्या स्टेटमेंटचे निगेशन आहे तर निगेशन P आणि निगेशन Q पण आहे. मग निगेशन P काय येईल
स्विच. आता बघा, P means S1, negation P means S1 dash is closed. आणि नंतर निगेशन Q पण आहे, स्विच S2 dash is closed. आणि लास्टला काय करायचंय, L means लॅम्प. आता याचा आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. सेम जे थेरॉटिकल पॉइंट आहे ते ह्या क्वेश्चनला आपण राईट करायचे आहेत. तर मग सगळ्यात पहिला आता बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट. सगळ्यात पहिलं स्टेटमेंट आहे P मीन्स स्विच S1. सगळ्यात पहिलं स्विच आहे S1 इज द स्विच. ऑर म्हणजे ह्या S1 ला पॅरलल सेकंड आलेलं आहे. काय आलेलं आहे, पॅरलल निगेशन P मीन्स S1 डॅश. नंतर ऑर म्हणजे अगेन इट इज पॅरलल टू S1 डॅश. मग काय त्याला पॅरलल निगेशन Q मीन्स S2 डॅश. हे 3 स्टेटमेंट आलेले आहे. त्याच्यानंतर परत ऑर म्हणजे त्याला परत पॅरलल आहे. काय त्याला पॅरलल P मीन्स S1 अँड म्हणजे S1 च्या सिरीज मध्ये Q मीन्स S2. हे आलेलं आहे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन फॉर गिवन स्टेटमेंट पॅटर्न. आता याला फक्त काय करायचं, आपल्याला बॅटरी कनेक्ट करायची आहे आणि लॅम्प कनेक्ट करून करंटचा फ्लो आपल्याला शो करायचा आहे. तर मग करंटचा फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. बघा आता, दिस इज स्विचिंग सर्किट फॉर दिस स्टेटमेंट पॅटर्न. याचं स्विचिंग सर्किट आलेलं आहे. आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन एकदम सिमिलर वेने सॉल्व्ह करणार आहे. तर काय बघा, सगळ्यात पहिलं स्टेटमेंट बघा, PQ निगेशन Q. मग सगळ्यात पहिलं स्टेटमेंट्स आणि देअर स्विचेस. मग काय लिहायचं इथं, स्विच S1, P मीन्स स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर Q मीन्स स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर दोघांचे पण निगेशन आहे. मग S1 डॅश आणि S2 डॅश येईल. मग निगेशन P मीन्स स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. त्याच्यानंतर काय येईल, निगेशन Q स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. आणि शेवटी L मीन्स लॅम्प. आता याचं आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्शन करायचंय. तर मग ब्रॅकेट वाईज कन्स्ट्रक्शन दिसलं पाहिजे. तर सगळ्यात पहिलं काय येईल, P मीन्स S1 अँड म्हणजे त्याच्या सिरीज मध्ये काय आहे, Q मीन्स S2. त्याच्यानंतर ऑर म्हणजे ह्या ब्रॅकेटला पॅरलल निगेशन P मीन्स S1 डॅश. आता परत निगेशन P ला पॅरलल ऑर आलेलं आहे म्हणजे परत याला पॅरलल येईल. काय पॅरलल आहे, P मीन्स S1. परत पुढे अँड आलेलं आहे, अँड म्हणजे त्याच्या सिरीज मध्ये काय, त्याच्या सिरीज मध्ये निगेशन Q म्हणजे S2 डॅश. दिस इज अवर कन्स्ट्रक्शन ऑफ स्विचिंग सर्किट फॉर गिव्हन स्टेटमेंट पॅटर्न. हे आलेले आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल, करंट फ्लोईंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. बघा आता क्वेश्चन नंबर 3 काय आहे, गिव्ह अन अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट फॉर द फॉलोइंग सर्किट. याला अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ करायचंय. बघा ह्या सर्किटचं अल्टरनेटिव्ह सर्किट आपल्याला ड्रॉ करायचंय. आता अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला जे मी अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट मध्ये लॉज लिहून दिले होते, स्टेटमेंटचे लॉज, ते लॉज इथे आपल्याला अप्लाय करायचे. एकदम सिंपल पॉइंट आहे. लॉज जर माहिती असतील तर एकदम सिंपल पॉइंट आहे आणि याची प्रॅक्टिस करावी लागेल, मॅक्झिमम प्रॅक्टिस करावी लागेल. तर सगळ्यात पहिले आपण याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू. मग लेट फर्स्ट जे आपले नेहमीचे सेंटेन्स आपण राईट करतो ते सेंटेन्स राईट करायचे. काय येईल सेंटेन्स, पहिलं P स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर Q, बघा किती स्विचेस आहे, S1 S2 आणि S1 डॅश. मग Q काय आहे, स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर निगेशन ऑफ PA मीन्स S1 डॅश आहे, स्विच S1 डॅश इज क्लोज्ड. आणि त्याच्यानंतर L मीन्स
लॅम्प. त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं येईल? S1 म्हणजे पी, बरोबर ना. त्याच्या पुढे आलेले म्हणजे त्याच्या सिरीज मध्ये अँड. आता पुढे ग्रुप दिसतोय म्हणून ब्रॅकेट द्यायची. S1 डॅश. S1 डॅश मीन्स निगेशन पी, निगेशन पी. आणि त्याच्यानंतर निगेशन पी. S1 डॅशला पॅरलल. S1 डॅशला पॅरलल म्हणजे ऑर. काय? S2 म्हणजे क्यू. दिस इज आवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ गिव्हन स्विचिंग सर्किट. आता बघा, सगळ्यात पहिलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज होणार आहे. कसा करणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ? तर सुरुवातीला हे जे दोन आहे ब्रॅकेटमध्ये दोघांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट म्हटलं तरी चालेल. पी अँड निगेशन पी. पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल पी अँड निगेशन पी मधला सिम्बॉल ऑर. नंतर येईल पी अँड क्यू, पी अँड क्यू. आता अल्टरनेटिव्ह सर्किट जे असतं ते सिमिलर येतं, पण लॉज यूज करून आपण ते सिम्प्लिफाईड सर्किट म्हणून त्याला सिम्प्लिफाईड सर्किट पण म्हणता. आता बघा, पी अँड निगेशन पी. इथं कुठला लॉ वापरला आपण? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केलाय. त्याच्यानंतर आता बघा, पी अँड निगेशन पी. कॉम्प्लिमेंटरी लॉ एकदा बघा. कॉम्प्लिमेंटरी लॉ, स्टेटमेंट अँड इट्स निगेशन दोघांमध्ये अँड आहे ते फॉल्स येईल. कारण अँड साठी काय आहे? दोन्ही ट्रू असतील तर ट्रू येतं, पण इथं दोन्ही ट्रू राहणार नाही कधीच. टी असेल तर फॉल्स त्याचं निगेशन, फॉल्स असेल तर ट्रू. मग ऑर पी अँड क्यू. कुठला लॉ वापरला आपण? कॉम्प्लिमेंट लॉ, कॉम्प्लिमेंटरी लॉ यूज केला आपण. त्याच्यानंतर कुठल्याही स्टेटमेंटचं फॉल्स बरोबर जर ऑर घेतलं, बघा हे सिंगल स्टेटमेंट आहे त्याचं आपण ऑर घेतलेलं आहे. कशा बरोबर? फॉल्स बरोबर. तर ते स्टेटमेंट येतं पी अँड क्यू. कुठला लॉ वापरला आपण? आयडेंटिटी लॉ. दिस इज अवर सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ दिस सर्किट. आता याचं काय करायचं? आपल्याला स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. अल्टरनेटिव्ह सर्किट ड्रॉ करायचंय. तर पहिलं स्टेटमेंट आता हे ऑलरेडी आपण डिनोट केलंय. पी मीन्स स्विच S1 इज क्लोज आणि क्यू मीन्स स्विच S2 इज क्लोज. तेच तिकडे घ्यायचंय. पी मीन्स स्विच S1. दिस इज अवर पी. त्याच्या पुढे अँड म्हणजे त्याच्या पुढे सिरीज मध्ये S2 मीन्स क्यू. आणि याला फक्त बॅटरी कनेक्ट करायची आहे आणि लॅम्प कनेक्ट करायचा आहे. दिस इज अवर सिम्प्लिफाईड सर्किट ऑफ दिस सर्किट. ह्या सर्किटचं सिम्प्लिफाईड सर्किट आलेलं आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन असतो. पहिलं काय करायचं? गिव्हन सर्किटला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. त्याच्यानंतर लॉज अप्लाय करायचे आणि सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये स्टेटमेंट आलं का त्याचं स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायचंय. ठीक आहे, राईट ऑन दिस. बघा आता क्वेश्चन तोच आहे. अल्टरनेटिव्ह इक्विव्हॅलंट सिंपल सर्किट ड्रॉ करायचंय. हे थोडं कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे, याचं आपल्याला सिंपल सर्किट ड्रॉ करायचंय. आणि दिस इज क्वेश्चन नंबर 2. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये दोनच सब क्वेश्चन आहेत. मग सगळ्यात पहिल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये राईट करायचंय. हाऊ मेनी स्विचेस आर देअर? S1 याला P घ्यायचं, S2 ला Q आणि S3 ला R. मग S2 चं निगेशन आहे, S3 चा पण डॅश आहे म्हणजे निगेशन येईल P स्विच S1 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर Q स्विच S2 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर R स्विच S3 इज क्लोज्ड. त्याच्यानंतर निगेशन ऑफ, बघा निगेशन ऑफ कुठल्या स्टेटमेंटचं आहे? सेकंड स्टेटमेंटचं, म्हणजे निगेशन ऑफ Q येईल स्विच S2 डॅश इज क्लोज्ड. त्याच्यानंतर S3 डॅश पण आहे, निगेशन ऑफ R स्विच S3 डॅश इज क्लोज्ड. आणि L मीन्स लॅम्प. आता याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला. मग काय बघा, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन इथं राईट करा. सिम्बॉलिक फॉर्म इज गिवन बाय. फाईल बघा सिम्बॉलिक फॉर्म याचा आता एकदम सिंपल आहे. S1 मीन्स आपण P घेतलेला आहे, त्याच्या पुढे आलेलं आहे म्हणजे सिरीज मध्ये अँड. आता दोन स्टेटमेंट आहे म्हणून ब्रॅकेट दिली मी पुढे.
S2 मीन्स Q, त्याला पॅरलली मीन्स ऑर. S3 मीन्स R. आता ही फर्स्ट ग्रुप आहे, हा पहिला ग्रुप, म्हणून त्याला होल ब्रॅकेट द्यायची फर्स्ट ग्रुप. आता या पूर्ण ब्रॅकेटला पॅरलल मीन्स ऑर. काय पॅरलल त्याला आता S3 डॅश. मग S3 डॅश मीन्स निगेशन ऑफ R. नंतर त्याच्याच पुढे सिरीज मध्ये अँड निगेशन Q झालं. आणि त्याच्याच पुढे परत सिरीज मध्ये S3 मीन्स अँड P. दिस इज अवर सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. कळलं का? आता इथं मी ब्रॅकेट नाही दिला तरी चालेल, एकच ग्रुप आहे हा, पण मी का बरं ब्रॅकेट दिला, तिथे सिमिलर दिसले पाहिजे, दोन स्टेटमेंट दिसत आहे म्हणून तिथे ब्रॅकेट पुट केली मी. तर बघा आता इथं आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये राईट करण्यासाठी लॉज अप्लाय करावे लागतील. तर पहिलं बघा काय येईल, P अँड Q ऑर R, फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज. आता बघा कॉम्युटेटिव्ह लॉ तुम्हाला माहिती आहे, हे स्टेटमेंट आपण त्या साईडने पाहिजे. बघा P अँड Q अँड P बोथ आर सेम. फर्स्ट वी कॅन राईट P, नंतर अँड. आता बघा याच्यातून जर निगेशन मी कॉमन घेतलं आणि R अँड Q च्या जागेवर Q अँड R पण लिहू शकतो आपण. Q अँडचं काय होईल ऑर R. बघा कुठले दोन लॉ वापरले, एका वापरला मी कम्युटेटिव्ह लॉ, हे इकडे फर्स्ट राईट केलंय P, त्याच्यानंतर हे राईट केलंय. पण डी मॉर्गन्स लॉ पण यूज केला. बघा निगेशन जर कॉमन घेतलं तर फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज अँड बिकम्स ऑर. कुठले दोन लॉ यूज केले आपण, पहिला कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे आपण कसं राईट करतो, अँड P अँड Q अँड P ऑर Q ऑर P. दिस इज कम्युटेटिव्ह लॉ. पहिला आपण P राईट केला, नंतर ही ब्रॅकेट राईट केली. पण ब्रॅकेट राईट करताना परत निगेशन कॉमन घेतलं आणि Q अँड बिकम्स ऑर R. म्हणजे कुठला लॉ, डी मॉर्गन्स लॉ. हे दोन लॉ आपण अप्लाय केले डायरेक्टली. आता बघा दोन्ही स्टेटमेंट मधून P अँड कॉमन निघेल. मग P अँड काय बघा ब्रॅकेट मध्ये काय राहील, दिस इज फर्स्ट ब्रॅकेट Q ऑर R. झालं. त्याच्यानंतर हा मधला सिम्बॉल ऑर ॲज इट इज, परत P अँड कॉमन घेतलेले म्हणजे हे निगेशन ऑफ Q ऑर R. झालं. आता त्याच्यानंतर काय बघा P अँड ॲज इट इज. आता बघा दिस इज अ सिंगल स्टेटमेंट आणि पुढे काय आहे त्याचं काय आहे, निगेशन. बघा दोन स्टेटमेंट सेम आहे आणि त्याच्या पुढे निगेशन आहे. असा एक लॉ आहे. कुठला लॉ आहे बघा रे, मी इथे एक राईट करतो, P ऑर निगेशन P. बघा P ऑर निगेशन P, ते काय येईल, ट्रू येईल. ऑरला दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येतात, पण इथं दोन्ही फॉल्स कधीच राहणार नाही. हे जर फॉल्स घेतलं तर त्याचं निगेशन ट्रू येईल. म्हणजे बघा वन स्टेटमेंट इट्स निगेशन आणि दोघांमध्ये ऑर आहे, तर काय येतं ते ट्रू. आणि कुठल्याही स्टेटमेंटचं ट्रू बरोबर अँड जर घेतलं तर ते स्टेटमेंट येतं P. मग बघा इथं कुठला लॉ वापरला आपण, कॉम्प्लिमेंटरी लॉ. आणि इथे कुठला वापरला आपण, आयडेंटिटी लॉ यूज केलाय. दिस इज सिंपल रिप्रेझेंटेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट. हे सिम्प्लिफाय होऊन आलेलं आहे पुढे स्टेटमेंट. आता त्याच्यानंतर काय येईल बघा, त्याच्यानंतर याचा आपल्याला सिम्प्लिफाईड सर्किट ड्रॉ करायचंय. मग एकदम सिंपल पार्ट आहे सिम्प्लिफाईड सर्किट मध्ये, फक्त P आहे, एकच स्टेटमेंट आहे आणि P मीन्स S1. मग काय येईल बघायचं, सिंपल रिप्रेझेंटेशन, सिंपल सर्किट येईल P मीन्स S1 आणि याला फक्त बॅटरी कनेक्ट करायची आणि लॅम्प कनेक्ट करायचा आहे. दिस इज अवर सिम्प्लिफाईड सर्किट ऑफ गिव्हन स्विचिंग सर्किट. याचं सिम्प्लिफाईड सर्किट आलेलं आहे. बघा मी डायरेक्टली लॉ यूज केले इथं, हे व्यवस्थित बघा. ही स्टेप मी काय केलं, पहिलं कम्युटेटिव्ह लॉ वापरला. कम्युटेटिव्ह म्हणजे आपण P अँड Q अँड P कसं, पहिलं P लिहिलं आहे, मधला अँड ॲज इट इज. इथे मला लगेच दिसतंय की डी मॉर्गन्स लॉ आहे. निगेशन कॉमन घेतलंय, परत तिथे कम्युटेटिव्ह लॉ, Q पहिला राईट केला, R नंतर राईट केलाय आणि अँडचं काय झालं, ऑर. अँडचं ऑर झालं डी मॉर्गन्स लॉ मुळे. कम्युटेटिव्ह लॉने काहीच फरक पडत नाही. कम्युटेटिव्ह लॉ R अँड Q किंवा Q अँड R बोथ आर सेम.
Write down this. This is question number 3.